तर कोरटकरला अटक करायला पोलिसांना उशीर झाला असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे। एका महिन्यानंतर तेलंगणातून अटक होते हा पोलिसांचा फोलपणा असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली। दुबईमध्ये पळून गेलाय प्रशांत कोरटकर, त्याचे फोटो देखील व्हायरल होत होते। एक महिना सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांना सहज शक्य होतं की या व्यक्तीची अटक करून त्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर किंवा त्याला जे काय कायद्याची शिक्षा आहे ती शिक्षा त्या ठिकाणी घडवून आणणं व एक महिना त्याला संरक्षण देण्याचं पाप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। आज त्यांना अटक झाली कशामुळे झाली? कोर्टाचा दबाव आला, कोर्टाने काही त्याच्यात निर्देश दिले म्हणून या ठिकाणी आज सरकारला पावलं उचलावं लागले आणि त्यांना तेलंगणामध्ये अटक झाली हे निश्चितपणे चांगलंच आहे। म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये कोण छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं पाप करणार नाही असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो। वस्तुस्थितीच मांडली असेल अमोल मिटकरींनी, कारण त्यांना संरक्षण दिले झालं हे खरं आहे। ज्या कोरटकरांनी शिवरायांची अपमान केला तर संरक्षण देण्याची गरज काय होती? का महाराष्ट्राच्या सरकारने त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं? ह्याचंही उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे। जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।